जात आहे आता कोकणात आपल्या गणपतीला. तर दाखवतो आमचं कोकण तुम्हाला. तर भेटूया रोडवरती हायवेला. बाय. तर मी आता घरातून निघालेलो आहे. आता बीकेसी क्रॉस करते कनेक्टर आहे. तर बघू पुढे जाऊन ट्रॅफिक भेटतोय का, कारण गणपती ट्रॅफिक तर असते आणि ती पण एकदम भयानक. मित्रांनो, हा जो घाटकोपर वांकूरचा जो ब्रिज आहे ना, जंक्शन ब्रिज, त्याच्यावरती आल्यावर ते कॅमेरे आहेत. जर ते कॅमेरे जर 60च्या वरती आपली स्पीड गेली ना, तर आपल्याला डायरेक्ट फाईन मारतात. तर मला 3 वेळा बसलेली आहे. तर तुम्ही पण येताना लक्ष द्या आणि काळजी घ्या. मला तर एका दिवसात येताना पण मारलं तर जाताना पण मारलं. 65 स्पीड होती ओनली. स्पीड लिमिट वगैरे काही दिलेलं नाही, तरी पण लक्ष द्या फक्त. आपण इथं येतो, रस्ता खाली असतो रोड आणि सुसाट, पण ते फाईन मारतात 60 प्लस असेल तर. तर आता आम्ही पोचलो वाशी ब्रिज. मानकडून आल्यावर आपण लेप मारतो तो मारलेला आहे आणि आता आपण वाशी ब्रिजला पोचणार आहोत. पाऊस तर नाही आहे, बघूया आता पुढचं. रेनकोट वगैरे तर आणलं नाही. आता माझ्यासोबत निकू आहे, तर निखिलला मी बोललो रेनकोट दोघांचे पण घे, तो विसरला आहे. तर आता पुढे आपल्याला भिजत राईड करावी लागेल. तर आता आम्ही पोचतो आहोत वाशी ब्रिज. आपण नवीन झालेल्या रोड ब्रिजने जाणार आहोत. तर एकदम मस्त असा रोड आहे आणि बघा, गाडी बाईक चालवताना हेल्मेट कंपल्सरी आहे. तर हे लोक हेल्मेट हातात घेऊन हे करतात, मनमानी करतात, मनमानी. तर आपण पोहोचलो फळसगाव फाटा. आता इथून आपण न्यूटन मारणार आहोत आणि आपल्या मुंबई हायवेला लागणार आहोत. तर हे न्यूटन आहे. रस्ता तर फुल एकदम वाट लागलेला, फुल एकदम म्हणजे बोलू नाही शकत अशी अवस्था आहे रस्त्याची. तर बघूया, गाडी तर पळवायची नाही, भाऊ बसलेला आहे गाडी. मम्मी बोलले की नाही, आरामात जा, सरप्राईज जा. तर आरामात जायचं आपल्याला. तरी मी याला बोलत होतो की तू भाई आपल्या ट्रॅव्हल्सनी जा, म्हणजे मी आपल्या याला पाठवून मोकलो एकटा. तर तो काही नाही, मला बाईकवरच यायचं आहे. तर काल मम्मीची आणि पप्पांची परमिशन घेतली. मी विचारलं पप्पा बोलले तर येते, तर ते पप्पा काय आहे ना, पण लास्टला काय माहिती मम्मी बोलली घेऊन जा त्याला. तर चाललं माझ्यासोबत. तो ट्रॅफिक तर नाही बघणार, कारण मी तर आता दिघीला जाणार आहे आपल्या दिपेशच्या गावी. तर आपण नागोटण्याच्या अगोदरच, म्हणजे वाकणच्या अगोदरच एक लेफ्ट राईट आहे, सॉरी राईट मारून आपण
राईट म्हणून आपण जाणार आहोत. पण नागोटण्याच्या पुढे नागोटणा वगैरे समजून झालं तर भरपूर ट्रॅफिक आहे त्या साईडला. म्हणून आपण वाघांच्या अगोदरच एक राईड आहे ते म्हणून जाणार आहोत. तर आपल्याला काय एवढं इश्यू नाही. मुंबई गोवा हायवे आता आपण जात आहोत. तर फुल मच्छवत आहोत आपण एकदम जोश मध्ये. ट्रॅफिक फक्त भेटलेलं पाहिजे नागोटण्यापर्यंत. बाकी बस मग आपण एकदम पुढे तर वांगा वगैरे तर फुल जाम असणार आहे तर माहीतच आहे आपल्याला. आता थोडं पाऊस पण आलेला. रेनकोट तर आपला भाऊ आणायचं आणि आपण जाता जाता आपल्या कर्नाला किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे. महाराजांचा गड किल्ले पहिलं प्रेम. तर आता आपण कर्नाला किल्ल्याचा जो घाट आहे त्या घाटात आपण आहोत. स्वर्गापेक्षा सुंदर आमचं तुम्ही येऊन बघा जाऊन बघा प्रसन्न होतोय लवन. आपण मुंबई गोवा हायवे सोडलेला आहे आणि जो आता नागोटण्याला बायपास होता ना रोड तो पकडलेला आहे. नागोटणा तिथून मग रोहा आणि रोहावरून मग आगरदांडा आणि तिथून मग आपण आपला हा घोडा आपण होडीमध्ये टाकणार आहोत. पाऊसला थांबलाय. स्वर्गापेक्षा सुंदर आमचं योगन तुम्ही येऊन बघा राहून बघा प्रसन्न होतं लवन प्रसन्न होतं लवन. तुम्ही बघू शकता हा रोडला क्वचित एक दोन गाड्या असणार. आज रोड फुल भरलेला आहे गाड्याने. गणपती दिवाळी याच रोडला सीझनला गाड्या असतात इकडे. रोड छोटासा आहे पण घाट पूर्ण घाट आहे म्हणून जास्त काय उलट वगैरे करत नाही मी. निघू मग घरी जाऊन मुंबईला सर्व जे झालेलं ते निबंध सर्व लिहून देईल तुला. असं झालं असं गाडी चालवतं तसं. त्यापेक्षा आपलं आपण नॉर्मलच 70-80वरच आज गाडी चालवते. तर तुम्हाला 70-80 म्हणजे चालवायला जमतच नाही. असं आपल्याला कसं एकदम रॉकेट हायवेला पण 70-80 चालू आहे. टाईम झाला तरी चालेल आपल्याला भरपूर. आता 4 दिवसाची जरा सुट्टी टाकलेली आहे पण सॅटर्डेला बघूया गाणी मारूया. गावी गेल्या काय होते काय नाही ते. गावी गेला फोन स्विच ऑफ असं करायचं. फोन तर ऑफिसमध्ये येणार आहे पक्क. पण काय सॅटर्डे जाऊन सॅटर्डे हाफ डे असतो ऑफिसचं. मग परत संडे मग फ्रायडेपर्यंत सुट्टी टाकलेली आहे. बघूया आता. तर असं गेलं तर नाही का आपलं पेट्रोल हे बघा आमचं कोकण. ब्युटी ऑफ कोकण. गाडी चालवायला इकडे भीती वाटते. रस्ता दोन साईड आहे एवढा की बोलू नाही. तू कुठे हे हो कॅमेराचा अँगल पण म्हणजे बरोबर नाही आला यार. गाडी जाऊन स्कूटर डिपेंड आमच्या स्कूटर अशा प्रकारे आता म्हशी बघू.
इथून घाट रस्ता चालू झालेला आहे. आता मग हे घाटावर कसलं आहे ट्रेनच बघू शकता तुम्ही पुन्हा जागा बुडालेलं आहे. तर आपण हा दर्शन झालेलं आहे घोसालगडचं. पुढे दिसतंय तर तुम्हाला घोसालगड आहे. हे 10 किल्ला आपला बाकी आहे. तर ते पण आपण कधीतरी करूया आपण. आता सध्या 2 तास असल्यामुळे काही जवळच नाही. कारण हे लोक मित्र सर्व प्लॅन करतात ते सॅटर्डे नाही. कारण सॅटर्डे नाईटमध्ये जॉब असतो. संडे मॉर्निंगलाही केलं तर पॉसिबल होईल. पण कधी बाईक घेऊन बघतो ट्राय करेन. हे घोसालगड इकडे अजून कोणतं तरी हे आहे. आणि तो आपलं अवचित गोव्याचं हे असं करेन. तळवड आहे का ते करणार नक्की. आपल्याला काय होतं महाराजांच्या गर्दीलाच हे करायचं संवर्धन आणि बघा इकडचे रोड आहेत ना भरपूर आवडतात. म्हणजे घाट वगैरे जे लील मारा माझ्या आता निखिल आहे म्हणून सोबत भाऊ आहे म्हणून. मी तर एकटा असतो तर भाई तुम्हाला माहीत आहे. पण आता मी हा आले ना भाऊ सोबत नाही तर आपण तर पूर्ण पावसाच केला असता. आता हा छोटा रस्ता चालू झाला आहे. तरी पण आपण काय ऐकणार नाही. आता राहिला का भारगावला बाहेर पडेल. बंडा हे आहे ना हायवे हा त्याला आलेलो. आता इथून तर आम्ही एकदम आता क्लिअर रोड इथून तर आता आम्ही एकदम गणपती बोलले तर गावी नाही आलो असं काय नाही. तुम्ही बघू शकता गाणी तर लागलीच पाहिजे. बघू शकता
हे आता आपण आलेलो आहे आगरदांडा जेट्टी आणि तो आहे आपल्या भाऊचा गाव समोर दिसतोय तिकडे. स्वर्गापेक्षा सुंदर असो आमचो यो कोकण. बघा तिकडं जायचं होतं त्या पलीकडे. तर आम्ही आता आमचा घोडा आहे तो आम्ही आता जेटीमध्ये आपला जेटीमध्ये टाकणार आणि जाणार. ह्याला बोलतात. आम्ही या जेट्टीमध्ये हे टाकणार आहोत आपला घोडा आणि जाणार आहोत. तर हे आगरदांडा जेट्टी तुम्ही बघू शकता. आपल्याला त्या साईडला जायचं आहे. मोरे आता आपण टाकत आहोत. त्या साईडला बघू शकता भाऊ तिकडे बसलेला आहे. घोडा त्या साईडला भाऊच्या गावी